त्याच्यावर एकनाथराव शिंदे गमतीनं म्हणायचे, आमचं सरकार 24 तास काम करतं. मीडियाला पण कधी वाटलं होतं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होईल? वारंवार चर्चा होत असते की तुम्ही परत एकत्रित होणार का वगैरे असं. मला दिसत नाही. पण तुम्हाला खरोखर हे मनापासून अशा योजना पटतात? आता त्याबद्दल नो कॉमेंट्स. बारामतीकर हुशार आहेत. ते प्रथम प्राधान्य साहेबांना देतील, द्वितीय प्राधान्य कुणाला देतील आपणच आता ही मुलाखत संपल्यानंतर सच हे आपण लोकांच्याकडनं जाणून घ्या. मला निकाल लागल्यानंतर मनाला थोडंसं वाईट वाटलं की बाबा एवढं प्रचंड काम आपण करून लोक कामाला महत्त्व देत नाही, लोक भावनिकतेला महत्त्व देतात. तुम्ही आता 23 तारखेला निकाल लागल्यानंतर साधारण दुपारी 12ला मी आत्ता जे बोललोय ते 23 तारखेला दुपारी 12ला लक्षात घ्या. अजित पवारांची प्रशांतराव मुलाखत घेत असताना अजित पवारांनी असं सांगितलं. आता सुप्रिया सुळे तुमचं काय मत आहे? पण सगळे सहभागी होते असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात? सगळेच सहभागी होते, सगळेच. आता पूर्णपणे महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या स्तरावर गेले. विचारधारा अमुक तमुक ते सगळे आता फक्त म्हणायला राहिले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सगळी धामधूम सुरू आहे आणि याच दरम्यान आपण पोहोचलेलो आहोत बारामतीमध्ये. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आत्ता माझ्यासोबत आहेत. दादा, जवळपास 16 वर्षांपासून मी पत्रकारिता करतोय, पण पहिल्यांदाच पहाटे 5:30 वाजता मुलाखत घेण्याचा योग येतोय आणि अगदी पहाटे उठून वेळेत यावं लागतंय. इतक्या लवकर दिवस सुरू होतो तुमचा? आणि कालचा दिवस संपला किती वाजता होता? कालचा 2 वाजता संपला होता. 2:30 वाजले होते झोपायला. जरा हे शेवटच्या आठवड्यात असं होतं, त्याला इलाज नाही, कारण सगळेच करतात. मी करतो अशातला भाग नाही, सगळेच त्या पद्धतीनं करतात. फक्त इतरांची सुरुवात सकाळी उशिरा होती. मी रात्री 2ला झोपू, 3ला झोपू, मी सकाळी 5ला उठून 5:30ला तयार होऊन लोकांना म्हणजे आपल्यासारख्यांना मुलाखती द्यायला सुरुवात करतो. तरच सगळ्या सभा पण उरकायच्या असतात, मुलाखती पण द्यायच्या असतात. इतर कोण शिष्टमंडळ कोणी आलं तर त्यांनाही भेटायचं असतं. अशा प्रकारचा हा दिनक्रम असतो. पण ही सवय आता घरात सगळ्यांनाच आहे? पार्थ, जय? नाही, त्यांचं मला माहीत नाही. माझं कारण मी माझं करत असतो, कारण माझं उठून मी तयार होऊन जातो. मला त्यांचं माहिती नाही. पण माझं पहिल्यापासून वर्षानुवर्ष ते चाललेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राला पण आता माहिती झालं आहे. त्याच्यावर एकनाथराव शिंदे गमतीनं म्हणायचे, आमचं सरकार 24 तास काम करतं. मी पहाटे 5पर्यंत ते पहाटे 5पर्यंत काम करायचे आणि मी पहाटे 5ला सुरुवात करायचो. त्याच्यावर तर म्हणायचे 24/7 आमचं सरकार काम करत असतं. मी तरी चालू असतं, देवेंद्रजी तरी त्यांचं चालू असायचं काम, किंवा एकनाथरावजींचं, कारण देवेंद्रजी पण रात्री उशिरापर्यंत काम करतात. तुमच्या राजकारणाची एक स्टाईल आहे आणि सगळे प्रेमानं त्याला दादागिरी असं म्हणतात. पण गेल्या वर्षभरापासून त्या दादागिरीला थोडंसं ग्रहण लागलं होतं की काय? आणि ती दादागिरी आम्हाला दिसली ज्यावेळी तुम्ही नवाब मलिकांना थेट पक्षाच्या चिन्हावरती उमेदवारी दिली. ही तुमच्या दादागिरीची एक झलक आम्हाला बऱ्याच दिवसानंतर दिसली. काय होतं ते नेमकं आणि तो निर्णय कशामुळे घ्यावा लागला? प्रशांतजी, त्याच्यात झालं काय, मागच्या काळामध्ये नवाब मलिक साहेबांच्यावर काही आरोप झाले आणि आरोप झाल्यानंतर त्यांना ज्या पुढच्या ॲक्शन झाल्या त्या आपल्याला सगळं माहिती आहे. पण माझं स्वतःचं मत आहे, कुणीही व्यक्ती असो, आरोप झाला म्हणजे तो आरोपी ठरत नाही. तो आरोप सिद्ध व्हावा लागतो. त्याची चौकशी होऊन तो आरोप सिद्ध झाल्याशिवाय आपल्याला त्याला त्याच्यामध्ये दोषी असं म्हणता येत नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना इतके आरोप बिनबुडाचे केले जातात. आणि मी त्यांना खूप वर्ष ओळखतो. म्हणजे पहिल्यांदा ते समाजवादी पार्टीमध्ये होते आणि समाजवादी पार्टीमध्ये असल्यापासून मी त्यांना मुंबईच्या राजकारणामध्ये पाहत आलेलो आहे. मला कधी असं इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये त्यांचे असे कोणाशी काही संबंध असतील, आणि बऱ्याच जणांच्या अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, फलाण्याशी संबंध आहेत, बोफोर्समध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असे खूप जणांच्यावर आरोप झाले. पण आरोप सिद्ध न होता तुम्ही त्यांना म्हणणार किंवा तुम्हाला उभं राहता येणार नाही, तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका. ठीक आहे, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असू शकतं.
आरोप त्यांनी केलेले असल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तिकीट दिलं तर आम्ही तिथं दुसरा माणूस महायुतीचा उभा करू, आम्ही तिथं आमची लोक प्रचाराला जाणार नाही. मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. 288 जागात 1-2 ठिकाणी असं झालं तर शेवटी आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे जोपर्यंत तो दोषी ठरत नाही तोपर्यंत, आणि त्यामुळे ते तिकीट दिलं गेलं. पण म्हणजे आता काल परवाच मी आशिष शेलारांची पण मुलाखत घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिकांना आमचा विरोध जो आहे तो शेवटपर्यंत कायम असेल आणि जरी ते निवडून आले तरी सत्ता स्थापनेसाठी राजभवनावरती जे पत्र जाईल त्यात त्यांची सही नसेल. त्यांची सही नसतेच, पत्र जाईल त्याच्यामध्ये जो नेता असेल, महायुतीचे जेवढे आमदार निवडून येतील, विधायक निवडून येतील, त्याच्यामधनं नेता निवडला जाईल. जसं आता इंडियाच्या बाबतीमध्ये घडलं, सगळे बसलो आम्ही आणि सगळ्यांनी एकमताने मोदी साहेबांचं नाव फायनल केलं आणि मग आम्ही ते पत्र तयार केलं. त्या पत्रावर सगळ्यांच्या सपोर्टिंग सह्या घेतल्या. म्हणजे एक एक पत्र सगळ्यांच्या, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं माझी होती, चंद्रबाबू नायडूंची त्यांच्या पक्षाकडनं होती, नितीश कुमारांची त्यांच्या पक्षाकडनं होती. अशा ह्या सगळ्या सह्या घेऊन आम्ही राष्ट्रपती महोदयांना गेलो की हे मोदी साहेबांच्या मागं बहुमत आहे, तुम्ही त्यांना निमंत्रित करा, अशी ती पद्धत असते. तेव्हा तिथं सही करायचा प्रश्न आला तर पार्टीचा नेता किंवा ज्याला तुम्ही नॉमिनी केलेलं असतं त्याची सही असते. यावेळी बारामतीमध्ये तुमचे सख्खे पुतणे तुमच्या विरोधात आहेत आणि पहिल्यापासून आम्ही बघतोय की या संपूर्ण प्रचारामध्ये तुम्ही भरपूर बातम्या दिलेल्या आहेत. अगदी पहिल्या दिवसांपासून तुम्ही भावनिक पण होताना दिसताय बऱ्याच वेळा. काय म्हणजे काल तुम्ही असं विधान केलं की बारामतीला वाली उरणार नाही, त्याच्यावरती एक परत रिॲक्शन आली. हो का प्रशांतजी, तुम्ही मला इतके वर्ष ओळखता, तुम्ही या क्षेत्रामध्ये मला जे योग्य वाटतं ते मी बोलत असतो. त्याच्यातनं लगेचच दुसरे जण वेगळा अर्थ काढू शकता. मराठी भाषा अर्थ काढावा तसा अर्थ काढला जातो, वळवावी तशी वळली जाते. आपण जे काही शब्द वापरून बोलावी तशी बोलली जाते. तर मला आपलं वाटलं की आता मधी एक सांगण्यात आलं की 1.5 वर्षांनी मी आता कुठेही निवडणुकीला उभं राहणार नाही, कुठेही लोकप्रतिनिधी म्हणून राहणार नाही. त्याच्यामुळं 1.5 वर्ष अजून त्या गोष्टीला. आता 1.5 वर्षांनी समजा साहेब तिथनं प्रतिनिधी म्हणून राहिले नाही राज्यसभेमध्ये म्हणा किंवा कुठंही, तर कुणीतरी बारामतीचा कारभार तर बघितला पाहिजे. बारामतीकर हुशार आहेत, ते प्रथम प्राधान्य साहेबांना देतील, द्वितीय प्राधान्य कुणाला देतील आपणच आता ही मुलाखत संपल्यानंतर सहज फेरफटका मारा. बरेच जण चालायला निघालेले असतील, बरेच जण फिरत असतील, आणि काय मी बारामती बनवलेली आहे, काय बारामतीमध्ये मी विकास केलेला आहे, खरंच विकास केला आहे का नुसता वरवरचा विकास आहे, हे आपण लोकांच्याकडनं जाणून घ्या. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी पण तुमची थोडीशी जी विधानं येत होती की मी बारामतीला म्हणजे लढत नाही किंवा नवीन आमदार बारामतीला एकदा मिळाला पाहिजे म्हणून वगैरे, अशा पण चर्चा होत्या की कदाचित तुम्ही इतरत्र लढणार म्हणून वगैरे, ते खरं होतं काही? त्यामध्ये थोडासा मला निकाल लागल्यानंतर माझ्या मनाला थोडंसं वाईट वाटलं की बाबा एवढं प्रचंड काम आपण करून लोक कामाला महत्त्व देत नाही, लोक भावनिकतेला महत्त्व देतात, असं माझं मत झालं. आता प्रत्येकाची मतं वेगवेगळी होऊ शकतात, असू शकतात, आणि हे चालत आलेलं आहे. त्याच्यावर मी विचार करत होतो की बाबा मला पुरंदर विधानसभेला बोलवत होते, शिरूर हवेली मतदारसंघात बोलवत होते, मला सिन्नर विधानसभा मतदारसंघात बोलवत होते, परंतु नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी एकदा मी बारामतीत असताना आडव्या गाडीला पडले, थांबवलं, तिथं सगळ्यांनी असं आंदोलन टाईप केलं. मला डिपार्टमेंटचे लोक म्हणले की ह्याच्यात जर काही वेडवाकडं झालं, वेडवाकडं म्हणजे कोणीतरी भावनिक होऊन स्वतःला काही करू, एकदा मॉब शिडला ना किंवा असा तो कंट्रोलच्या बाहेर गेला तर प्रशांतजी तिथं काही पण घडू शकतो. म्हणजे कधी
एखाद्या नेत्याने एखादा मोर्चा काढला किंवा एखादं काही नेतृत्व करायचं ठरवलं कुठल्या कार्यक्रमाचं, तर त्याच्यात तुम्हाला त्या मॉबला कंट्रोल करायची देखील तुमची क्षमता असली पाहिजे. नाहीतर ते हाताबाहेर जातं असं अनेकदा आपण बघितलं. मग कुठंतरी काहीतरी लाठीचार्ज वगैरे वगैरे घटना घडतात, अश्रुधुराची नळकांडी फोडली जातात, अशा बऱ्याचदा मागं घडलेलं आहे. पण आणि त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की यावेळेस तुम्ही इकडनंच उभं राहायला पाहिजे, आम्ही सहनच करणार नाही, ऐकणारच नाही. बारामती म्हणजे विधानसभेत गेले 32-33 वर्ष, बारामती म्हणजे अजित पवार म्हणजे बारामती, असं विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी मनामध्ये पक्क घर करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुम्हीच लोकप्रतिनिधी पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून प्रचारामध्ये पण आम्ही बघतोय की तुम्ही लोकसभेला जरी ताईंना मत दिलं असलं तरी आता विधानसभेला हा विचार करा. काल पण तुम्ही एक शब्द वापरला की गंमत केली, आता परत जम्मत करू नका वगैरे. तर एक आकडा मी बघत होतो की मागच्या वेळी तुम्ही विधानसभेला 1,60,000च्या जवळपास लीडनं निवडून आले, 1,65, आणि समोरच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. लोकसभेला मात्र आत्ताच्या असं दिसलं की बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंना जवळपास 48,000च्या आसपास लीड आहे. बरोबर आहे. तर या दोन आकड्यामध्ये ही लढाई आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? नाही, ही आकड्यांची लढाई नसते. मी आपल्याला सांगतो 99चं उदाहरण. 99ला मतदार जात होता आतमध्ये, लोकसभेला वोटिंग करत होता, दुसऱ्या पेटीमध्ये जात होता दुसरी मतपत्रिका घेऊन, त्यावेळेस हे नव्हतं, मशीन नव्हतं, दुसरी मतपत्रिका घेऊन विधानसभेला वोटिंग करत होता. महाराष्ट्रात तिथं सगळीकडे असं घडत होतं, कारण एकाच वेळेस निवडणुका आल्या होत्या. 99ची गोष्ट. प्रशांतजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोकसभेला महाराष्ट्रातल्या जनतेने अटल बिहारी वाजपेयींच्या पाठीशी खासदार निवडून दिले, आणि विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र येऊन नाईलाजास्तव सरकार करावं लागलं. तेव्हा आघाडी नव्हती, तेव्हा भाजपा शिवसेना एकत्र लढली, काँग्रेस वेगळी लढली, राष्ट्रवादी वेगळी लढली, कारण 10 जून 1999ला पक्ष स्थापन झाला होता, निवडणुका आलेल्या होत्या त्याच 99 ऑक्टोबरमध्ये. लोक विचार करताना, आतमध्ये जाताना लोकसभा म्हटली की वेगळा विचार करतात, विधानसभा म्हटली की वेगळा विचार करतात. तुम्ही आता 23 तारखेला निकाल लागल्यानंतर साधारण दुपारी 12ला मी आत्ता जे बोललो आहे ते 23 तारखेला दुपारी 12ला लक्षात घ्या. बारामतीमध्ये जे मतदान झालं, जे काउंटिंग झालंय, त्याच्यात मला किती मतदान झालंय आणि समोरच्याला किती मतदान झालंय, त्याच्यावरनं तुम्हाला तो 48,000चा आकड्याचा अंदाज येईल. पण एरवी म्हणजे घराणं सगळं एकत्रित दिसत होतं आम्हाला. एक राजकीय संस्कृती जरी घरामध्ये असली तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं चित्र होतं. आता या सगळ्या लढाईमध्ये घरामध्ये सुद्धा ते जे वाद झाले त्याच्यामुळं कधीतरी मन व्यथित होतं. व्यथित होऊन काय उपयोग आहे? शेवटी काही कुठं संधीच म्हणजे दिली जात नाही इतके. म्हणजे संधी म्हणजे कसं की कधीतरी प्रत्येकाचं क्षेत्र असतं, ज्या क्षेत्रामध्ये सगळेजण काम करत असतात. आता तुमचं एक क्षेत्र आहे, तुम्ही एक ठराविक वयापर्यंतच तिथं ह्या क्षेत्रात काम करणार ना. कधीतरी तुमच्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यावी लागते. असं सगळ्या क्षेत्रामध्ये चालतं. पण ठीक आहे, आजपर्यंत जे झालं ते झालं. त्याच्या खोरात जाऊन आणखीन नवीन प्रश्न मला निर्माण करायचे नाहीत. त्याच्यातनं होतं काय, अजित पवारांची प्रशांतराव मुलाखत घेत असताना अजित पवारांनी असं सांगितलं, आता सुप्रिया सुळे तुमचं काय मत आहे? हे असलं सुरू होतं. मला ते काही मनाला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की आज 17 तारीख आहे, उद्या 18 तारीख आहे, उद्या 6 वाजता प्रचार बंद होणार आहे आणि 19 आणि 20ला मतदान आहे. त्याच्यामुळे मी सध्या फक्त टार्गेट विधानसभेचं मतदान, आमच्या राहिलेल्या सभा, आम्ही उभे केलेले उमेदवार, महायुती 250पेक्षा जास्त जागा जिंकून कशी सरकार स्थापन करेल हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आत्ता आकडा सांगितला 250, पण यावेळी अशी एक चर्चा आहे की नेमकं काय होईल कोणाला सांगता येत नाहीये. म्हणजे तुम्ही पत्ते खेळता का मला माहिती नाही, पण कदाचित हुकुमाचा पत्ता जो असतो तो तुम्ही ठराल अशी एक चर्चा आहे कदाचित. म्हणजे प्रशांतजी, खूप जण तुमच्यासारखं म्हणतात
कोण आमच्यातले काही सहकारी बोलता बोलता अजित पवार किंगमेकर असतील, अजित पवार अमके असतील, असं काही 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 बोलतात. प्रत्येकाचा विचार वेगवेगळ्या अँगलनी ते करत असतात. पण माझं स्वतःचं मनाने पक्क ठरवलेलं आहे की महायुतीचे 250च्या पुढं आमदार आल्यानंतर सगळ्यांना एकत्र बसवायचं, एकत्र चर्चा करायची, कोण आपलं उद्याचं नेतृत्व करणार आहे त्याबद्दलचा निर्णय घेऊन सरकार स्थापन करायचं. नेमकं काय ठरलंय? कारण अजून फार वेगवेगळी विधानं होत आहेत आणि 2 दिवसापासून तर अगदी मालिका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात मी शर्यतीमध्ये नाहीये, एकनाथ शिंदे पण म्हणाले मला पदाची लालसा नाहीये. तुम्ही काल सांगितलं तुमच्या आत्तापर्यंतचे आवडते मुख्यमंत्री विलासराव आहेत. हे का आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तुमच्यासारख्याच एका मला अँकरने विचारलं की अजित पवार तुम्ही 91ला आला, त्या 91 पासून आजपर्यंत काम करत असताना अनेक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं, त्याच्यापैकी तुम्हाला कुणाच्याबरोबर काम करायला समाधान वाटलं तर ते विलासरावजी होते. त्यात चुकलं काय? जे खरं आहे ते खरं आहे. बरं, पण महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे? फॉर्म्युला आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा, निवडून आलेल्या सदस्यांना विचारायचं की काय तुमच्या मनात आहे आणि मग नंतर आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ. ज्यावेळी म्हणजे आपण मागे पण एकदा भेटलो होतो तेव्हा दिल्लीत भेटलो होतो महाराष्ट्र सदनामध्ये, जून मला वाटतं 2023ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर सगळं पुढच्या कहाण्या घडल्या. त्यावेळी तुमची मांडणी होती की राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो स्वबळावरती सत्तेत आला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही विधानं पण करायला सुरुवात केली होती. पण आता आम्ही बघतोय की तुम्ही जागा लढताय 52, तर हे स्वबळाचं स्वप्न नेमकं 52 नाही हो, आम्ही जागा 58 लढतोय. त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळं सांगतो की प्रशांतजी 1985च्या नंतर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की कधी एका पक्षाचं सरकार आणायचं नाही आणि तेव्हापासून कधी एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. एक तर आघाड्या तरी कराव्या लागल्या, युती तरी कराव्या लागल्या, कुणाला कुणाला बरोबर घेऊनच त्या इलेक्शनला सरकारं बनलेली आहेत. परवा दिवशी पहिल्यांदा शरद पवारांनी आंबेगावच्या सभेमध्ये गद्दार हा शब्द वापरला आणि गद्दार गणोजींना आता सुट्टी नाही, पराभूत करा 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 असं म्हणत त्यांनी प्रचार केला. परत पावसातली एक सभा पण आम्ही बघितली. हा जो प्रचार पश्चिम महाराष्ट्रात होतोय त्याच्यामुळं काही वेगळं वातावरण दिसू शकतं? हो का, लोकांना तुम्ही समोरच्या उमेदवाराला का मतदान करा ते त्या ठिकाणी लोक ऐकतात, परंतु एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने म्हणलं, एक तर तिथं 90 पासून त्यांनी उत्तम काम केलेलं दिलीप वळसे पाटील साहेबांनी. ज्या तालुक्यामध्ये बंधारे नव्हते तिथं बंधारे केले, साखर कारखाना होतं कारखाने केला, त्याच्यामध्ये त्यांनी पॉलिटेक्निक कॉलेज केलं, इंजिनिअरिंग कॉलेज केलं, त्यांनी इंग्लिश मिडियमची शाळा आदिवासी लोकांच्या करता काढली, दुधाच्या संदर्भातलं फार मोठं काम त्या परिसरामध्ये झालेलं आहे. सगळ्या प्रकारची शेतीच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणावर काम झालेलं आहे, अजून काही त्यांना करायचं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आज फक्त त्यावेळेस आम्ही प्रशांतजी सर्वच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी पत्र देऊन सर्व आमदार की मला सगळ्यांना सरकारमध्ये जावं असं वाटतं, त्याकरता आपण परवानगी द्यावी अशा पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं जे वरिष्ठांना सांगायचं असतं ते सांगितलं. त्याच्यात विचार पण झाला, त्याच्यात चर्चाही करायला सांगितली, परंतु त्याला काही यश आलं नाही. कारण जिथं जाऊन चर्चा करायची होती ते म्हणले की बाबा फोनवर चर्चा केली जाणार नाही, एक राज्याच्या सरकारच्या निर्णय घ्यायचा आहे सरकार बनवण्याचा, त्यावेळेस फोनवर चर्चा होऊ शकत नाही. अशी मागचा अनुभव थोडासा वेगळा आहे, समोरासमोर येऊन चर्चा त्या ठिकाणी होईल. आणि आम्हाला महाराष्ट्रातनं एका राज्यात बोलवलेलं होतं आणि त्याच्यामुळं तिथं येऊन आपण चर्चा करू. पण आमच्या तिघांची कमिटी होती, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार
पण सगळे सहभागी होते असं तुम्हाला म्हणायचं थोडक्यात. सगळेच सहभागी होते, सगळेच. आता भाजपसोबत जाण्याबद्दल तुम्ही वारंवार उदाहरणं देता आणि अगदी 2004 पासून सुरुवात होते, मग 2014चा बाहेरून पाठिंबा, 2017चं उदाहरण आहे, 2019ला परत जो प्रयोग झाला पहाटेचा. तर या सगळ्यामध्ये 2004 कशाला, 1978ला ज्यावेळेस हो, पुलोदचं सरकार. अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचं सरकार बाजूला केलं गेलं आणि त्यामध्ये जे लोक होते त्या जनसंघाचे लोक होते. हशू अडवाणी हो. आणि मला वाटतं उत्तमराव पाटील हम्म. आणि अजून कोण असतील, हे सगळे अतिशय वेगळ्या विचारधारेचे लोक होते. त्याच्यावर प्रशांतजी आता ते काढण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. पण आणि त्याला भविष्यात इतके पुन्हा- वर्ष झाली. आता पूर्णपणे महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या स्तरावर गेले. विचारधारा अमुक तमुक ते सगळे आता फक्त म्हणायला राहिले. तुम्ही खूप थेटपणे सांगितलं हे की विचारधारा वगैरे काही नाही, तुम्ही बघा ना, बोललेलं तुम्ही मला सांगा ना, मी थेटपणे खरं ते मी बोलतो, याच्यात वाईट काय. विचारधारा थोडीशी बाजूला ठेवली का, की आम्हाला आता कॉमन मिनिमम प्रोग्राम करायचा आहे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता. आम्ही आता एकत्र आलोय. कधी मीडियाला पण कधी वाटलं होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होईल? हो. कधीच नव्हतं वाटलं. पण त्यावेळेस काँग्रेसमधल्या पण विधायकांनी आमदारांनी सांगितलं त्यांच्या हायकमांडला की आम्हाला सरकारमध्ये जायचं आहे. मागं आम्ही 42 निवडून आलो, त्या 5 वर्षाच्या काळात काय आमची परिस्थिती झाली ते आमचं आम्हाला माहिती. आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघाच्या प्रश्न सोडवण्याच्या करता, कामं करण्याच्या करता आम्हाला सरकारमध्ये जायचं. आणि ते सरकार 2.5 वर्ष चाललं. 2.5 वर्षांनी काय राजकीय घटना घडल्या त्याचे सगळे तुम्ही साक्षीदार आहात. ते परत सांगत बसत नाही. पण 23 नोव्हेंबर नंतर अशी काही वेगळी शक्यता तुम्हाला राज्याच्या राजकारणामध्ये दिसते? मला नाही आणि परत एक वारंवार चर्चा होत असते की तुम्ही परत एकत्रित होणार का वगैरे असं. मला दिसत नाही. अजिबात नाही होणार. आता एवढं खाडसावून सांगितलं तरी अजून मला दिसत नाही. शरद पवारांच्या बद्दल तुम्ही असं वारंवार बोललेलं आहात की ते भावनिक करतील म्हणून शेवटच्या सभेमध्ये, मागच्या वेळी पण तुम्ही म्हणाला होता. पण तुमच्या दोघांमध्ये एक व्यक्तिमत्वातला फरक तुम्हाला नेमका काय दिसतो? म्हणजे भावनिक जास्त कोण आहे, तुम्ही आहात की साहेब आहेत? आम्ही नाही सांगू शकत. ते तुमच्यासारख्यांनी समोरच्या व्यक्तींनी ओळखायचं असतं. मी कसं म्हणणार मी भावनिक आहे, ते भावनिक आहे असं कसं म्हणणार? त्याच्यामध्ये जे पब्लिक आहे, हे पब्लिक सगळं बघत असते. ती सब जानती है, ये पब्लिक है. यावेळी ज्या बातम्या दिल्या तुम्ही त्याच्यामध्ये अगदी आबांच्या बद्दलचं तुमचं वक्तव्य, ते अगदी अदानींच्या बद्दलचं वक्तव्य, बऱ्याच चर्चा झाल्या त्या सगळ्याबद्दल. काय म्हणजे झालं, तो विषय संपलाय. माझ्या दृष्टीनं दोन्ही विषय संपलेत. पुन्हा आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा किती पण उकरत बसलं तर त्याच्यातनं काही निघत नाही. आता पुढं चला. आता 3 दिवस राहिलेत प्रचाराला. त्या सगळ्याची उत्तरं देऊन 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 मी आता इथपर्यंत आलेलो आहे आणि सगळं काही स्पष्ट सांगून झालेलं आहे. परत ऐकायचं असेल तर परत तेच सांगेन की त्यावेळेस बोललो होतो, त्यावेळेस ज्या गोष्टी झाल्या, काहींचं मत होतं की आता व्यक्ती ज्यावेळेस हयात नसते त्यावेळेस बोलू नये, परंतु रावलं नाही, बोललो आणि तो विषय संपवला. बरं, या निवडणुकीमध्ये लाडकी बहीणचा एक खूप वारंवार मुद्दा आला. मी मागे मुलाखत पण केली होती नीरज हातेकरांची आणि त्यांचं एक विधान मला खूप चांगलं लक्षात राहिलं. ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे त्यांना चांगलं अर्थशास्त्र कळतं आणि अजित पवारांचा तर हा स्वभावच नाही काही फुकट देण्याचा. आणि आम्ही बघितलंय की तुम्ही अशा गोष्टींबद्दल खूप रोखठोक भूमिका याच्या आधी इतिहासात घेत आलेल्या आहात. मग लाडकी बहीणच्या बद्दलचं नेमकं तुमचं मत काय आहे आणि अशा योजना असा प्रशांतजी, हे जर करायचं झालं तर देश पातळीवर तरी निर्णय सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून केला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टच्या बेंचनी याबद्दल काही निर्णय त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. लोकशाहीमध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला त्या सरकारमध्ये काम करत असताना तुमच्या जनतेला काय द्यायचं, विकासाला किती पैसा ठेवायचा, सॅलरी, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याचं रिपेमेंट करायला किती पैसा ठेवायचा, तुम्ही किती लोन काढू शकता, तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि त्याला काही एक कोष्टक बसवलेलं आहे की इतकं स्थूल उत्पन्न असेल तर इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता, इथपर्यंत लोन काढू शकता, इथपर्यंत
निर्णय घेऊ शकतात. त्याच प्रकारच्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि आता पण तुम्हाला खरोखर हे मनापासून अशा योजना पटतात? आत्ता त्याबद्दल नो कॉमेंट्स. नवीन पुन्हा तेवढंच ब्रेकिंग न्यूज असं काही करून द्यायचं नाही. फार सारखं वर येताना सांगत होतो, प्रशांतजी काही विचारलं तरी ब्रेकिंग न्यूज होऊन द्यायचं नाही. ह्या येणाऱ्या उद्याच्या मनापासून तुम्हाला पटत नाही हे कळतंय या मतदानावर कुठलाही त्याचा परिणाम होता कामा नये. लाडक्या बहिणींना आम्ही समाधानी केलेलं आहे, खुश आहेत, चेहऱ्यावर आनंद आहे, समाधान आहे, प्रतिसाद देत आहेत. आम्ही त्यांच्याशी मिळतोय, मिसळतोय. सभांमध्ये देखील काल जुन्नरची सभा तर एवढी माझी प्रचंड झाली, इतक्या वर्षात माझी झाली नव्हती एवढी, की प्रचंड महिला, 60-65% महिला आणि 35-40% पुरुष होते. पण हे बदललेलं दादा आम्ही खूप बघतोय गेल्या काही दिवसांपासून. तुमची एकूण म्हणजे एकतर स्टाईल बदलली, ते जॅकेट आलं त्याच्याबद्दल तुम्ही खूप बोललेला आहात, मला त्याच्याबद्दल नाही विचारायचं. पण असं म्हणतात की हल्ली जे कन्सल्टंट सांगतात तसं दादा वागतात म्हणून, खरंय? तुम्हाला अजित पवार कळलाच नाही. अजित पवार कुणाच्या सांगण्याने वागणारा व्यक्ती नाही. तो त्याचा आजपर्यंतचा त्याचा अनुभव, आजपर्यंत त्याला जे काही चढ उतार पाहायला लागलेले ते बघून आम्ही आमच्या सहकाऱ्यांचं काय मत आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस लोकशाहीमध्ये काम करत असता त्यावेळेस एकटा म्हणाल तेच असं नाही. काही निर्णय असे असतात की त्याच्या दोन बाजू असतात. एक बाजू आम्हाला पण ते माहिती आहे, पण आपल्या सहकाऱ्यांना पण विचारून किंवा त्यांचं ह्याच्याबद्दल काय मत आहे ते झाल्यावर पुढचे निर्णय. आता मध्ये जो निर्णय झाला, आम्ही आहे त्याच पक्षात आहे, आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही त्याच पक्षात आहे. ते चिन्ह सुप्रीममध्ये मॅटर चालू आहे, परंतु स्पीकरनी निर्णय दिलेला आहे, तुमच्या निवडणूक आयोगाने, इलेक्शन कमिशननी तो निर्णय दिलेला आहे आणि आमचं हे सगळं चालू आहे. त्याच्यामुळं मला त्याच्या जास्त फंदात पडायचं नाही आणि नवीन प्रश्न निर्माण करायचे नाही. मी असं कुणाच्या सांगण्या वागण्याने ऐकणारा व्यक्ती नाही. शेवटचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या दृष्टीनं काय राहिला आणि या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला जे महाराष्ट्राचं चित्र दिसतंय, लोकसभेचा जो टेम्पो आहे तो खरंच महाविकास आघाडीनं गमावलेला आहे, काय दिसतंय तुम्हाला? प्रशांतजी, स्पष्ट सांगायचं म्हणलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 0.6% आम्ही महायुती कमी होतो, परंतु तरी देखील इतका मोठा फटका बसला. इतकं 1-2% ते सगळं चालत असतं. आम्ही तो निकाल लागल्यानंतर थोडंसं खोलात गेलो, प्रत्येकाने आपापल्या परीनं विचार केला. मी ह्या निर्णयापर्यंत आलो स्वतः की कांदा निर्यात बंदी केलेली होती, त्याच्यामुळे कांदा बेल्टमधले सगळे शेतकरी आमच्यावर प्रचंड नाराज होते. नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर वगैरे वगैरे. आणि ती संख्या आपल्या महाराष्ट्रात जास्त आहे, कारण देशामध्ये सगळ्यात जास्त कांदा पिकवणारं राज्य कुठलं तर ते तुमचं माझं महाराष्ट्र. तो एक फटका. दुसरं, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. पहिला, संविधान बदलणार अब की बार 400 पार कशाला पाहिजेत? 300 झाले तरी त्यांचं सरकार येतंय, 275 झाले तरी सरकार येतंय. ह्याच्या मागचं काहीतरी त्यांचं वेगळं मत आहे. मग संविधान बदलून घटना बदलायची, आरक्षण काढायचं, समान नागरिक आहेत, असे काही वेगवेगळ्या प्रकारच्या इतके इश्यू काढले गेले. त्याच्यामध्ये त्या गोष्टीला नाही, असं काही होणार नाही हे सांगायला आम्ही लोक कमी पडलो. पण आता या निवडणुकीत आम्ही बघितलं की मोदींच्या 10 सभा झाल्या, त्यांनी या संपूर्ण सभांमध्ये कुठेच शरद पवारांचं नाव घेतलं नाही. मागच्या वेळी ते भटकती आत्मा वगैरे म्हणाले होते, तर ही एक स्ट्रॅटेजी बदलली. तुम्हाला एक माहिती का, एखाद्या गोष्टीमध्ये काम करत असताना अपयश आल्यानंतर आपण ज्यावेळेस विचार करतो की अपयशाची कारणं काय काय असू शकतात, त्याच्यातनं हे कारण कदाचित पुढं आलं असेल, किंवा आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेचे जे विषय आहेत ते, देश पातळीवर जे विषय चालले ते, आता एवढ्या मोठ्या व्यक्तीने काय विचार केला ते मी कसं सांगणार. पण तुम्ही लगेच खडसावलं होतं ज्यावेळी भाजपचे मित्रपक्ष बोलले, एक विधान आलेलं होतं सदाभाऊ खोतांचं, त्याच्यानंतर तुम्ही आक्रमकपणे बोलला होता.
माझा स्वभाव आहे, त्याला काय करू. आपल्या मराठीत एक म्हणलं जातं, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तर हे होते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? रोखठोक मतं त्यांनी व्यक्त केलेली आहेत. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. नमस्कार.